सुधीरदादा जाधव हे गेल्या 35 ते 40 वर्षापासून सामाजिक, राजकीय, क्रीडा व धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून 35 ते 40 वर्षाच्या कालावधीमध्ये खासदारकी निवडणूक असू दे अथवा आमदारकी निवडणूक असू दे, महापालिका निवडणूक असू दे, काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्षाने दिलेल्या प्रत्येक उमेदवारांना विजयी करण्यासाठी जीवाचं रान करून प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यात मोलाचे योगदान देण्यात आले आहे। हे सर्व करत असताना उमेदवारी द्यायची वेळ आल्यावर प्रत्येक वेळी कोणते ना कोणतं कारण सांगून सुधीरदादांच्या घराण्याला मात्र डावलण्यात आलं। हा सतत होणारा अन्याय सहन न झाल्याने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या 15 जानेवारी महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी त्यांची पत्नी सुवर्णा सुधीर जाधव यांना प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण महिला क गटामधून निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्यात आला। प्रभाग क्रमांक 16 मधून सर्व धर्माचे लोक या प्रभागामध्ये राहतात, त्यामुळे उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, मी सुधीर जाधव, खनबाग प्रभाग क्रमांक 16। मी गेल्या 35-40 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे आणि हे करत असताना ज्यावेळी ज्या उमेदवारांना तिकीट देण्यात येतील त्या प्रत्येक उमेदवारांना प्रचार करून निवडून आणण्याचं काम देखील केलेलं आहे। ते आमदारकी असो, खासदारकी असो, नगरपालिकेचे नगरसेवक असो, महापालिकेचे नगरसेवक असो, सर्वांच्या पाठीशी उभा राहून एकनिष्ठपणे काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडलेली आहे। पण प्रत्यक्षात 35-40 वर्षात मला कधीही न्याय मिळाला नाही। मला ह्यावेळीसुद्धा मी मागणी केली, न्याय मागितला, पण मला डावलण्यात आणि नाकारण्यात आलं। ह्या अन्यायाविरुद्ध मी आज प्रभाग क्रमांक 16 मधून माझी पत्नी सर्वसाधारण महिला या गटामधून सुवर्णा सुधीर जाधव तिला निवडणुकीस लढण्यासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली आहे। माझ्या 35-40 वर्षाच्या कार्याबद्दल माझ्या मतदारसंघातील सर्व जनता माझं काम, माझं कार्य, मी केलेला प्रचार, मी केलेलं पक्षाचं काम या सर्वांशी परिचित आहे। पण मी बघतोय गेल्या 10-15 वर्षात मात्र थोडंसं राजकारणाची दिशा बदलल्यासारखी वाटते आणि ही बदलल्यासारखी वाटण्याचं कारण म्हणजे निवडणुका लागल्या की अचानक हिंदुत्ववाद उफाळून उठतो। हिंदुत्वाच्या जोरावर मोठमोठी भाषणे केली जातात, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण केली जाते आणि स्वार्थ मात्र स्वतःचा साधला जातो। हे करत असताना मताच्या बेरजेचं राजकारण केलं जातं। 6,000 मुस्लिम समाजाचं मतं, 12,000 हिंदू समाजाची मतं आणि ह्यामध्ये एखादा व्यक्ती उभा करायचा आणि स्वार्थ मात्र स्वतःचा साधायचा आणि कल्याण मात्र एका व्यक्तीचं करायचं। आज ह्यालाच हिंदुत्ववाद म्हणतात का, हे मला माझ्या जनतेला विचारायचं आहे। मी माझ्या जनतेच्या दारात जाणार, मी सांगणार, मराठा तो मराठा, एक मराठा लाख मराठा। मला माझ्या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपलं एक मत द्यावं, माझ्या पत्नीला निवडून आणावं आणि बिगडी प्रचार करून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या माणसांना कोणत्या प्रकारे आपण डावलू शकतो ह्याचा विचार जनतेनं करावा आणि माझ्या पत्नीस एक मत देऊन, मतरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजय करावा, हीच माझी सर्व मतदारांना नम्र विनंती। ते असंच आहे, म्हटलं जाते, निष्ठावंताला म्हणतात ना काय, गद्दारांना माता आणि निष्ठावंतांना लाता। ह्या प्रकारे आम्हाला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडचणी, काही ना काहीतरी कारणं सांगून डावलणं आणि तुला पुढच्या वेळेला न्याय देतो, पुढच्या वेळेला न्याय देतो। आज आम्ही 58 वर्षात झालो तर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि ह्या अन्यायाविरुद्धच आम्ही आमचा हा लढा उभा करतो। ह्या प्रभाग 16 मध्ये मी माणुसकी हा धर्म आणि मानवता ही जात हे समजून आजपर्यंत काम करत आलोय। 18 पगड 17 जातीचे लोक ह्या प्रभागात राहतात आणि ते गुण्यागोविंदानं राहतात। आजपर्यंतचा इतिहास आहे, 35-40 वर्षामध्ये कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही प्रकारची द्वेष किंवा आकस तेढ निर्माण झालेली नाही। पण 10-15 वर्षापासून मात्र कुठंतरी बदल बघायला मिळतोय। हे बदल होऊ नये, गुण्यागोविंदानं माझ्या प्रभागातील जनता एकत्रितपणे कायम नांदावी आणि आमची एकी कायम राहावी, यासाठी माझा लढा असणार आहे। ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे, माघार घेण्यासाठी केलेली लढाई नसून
न्याय मागण्यासाठी लढाई आहे, अन्यायाविरुद्धची लढाई आहे. काही झालं तरी लढणार लढणार आणि लढणार. माझ्या गोरगरीब जनतेवर आणि माझ्या संपूर्ण माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या आशीर्वादानं, त्याच्या मताच्या रूपातनं मला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही या विषयाची मला पूर्ण खात्री आहे. आणि या खात्रीच्या जोरावर मी इलेक्शन लढवते. माझ्याजवळ दिवस कमी आहेत. मला डावलण्यात आल्यामुळं माझ्याजवळ वेळ कमी मिळाला आहे. मला 1-2 दिवसात चिन्ह मिळते. माझं चिन्ह मिळालं की मी माझ्या प्रचाराचा धडाका सुरू करणार आहे. नमस्कार, मी सुवर्णा सुधीर जाधव, प्रभाग क्रमांक 16 क मधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आणि मला आपला आशीर्वाद मिळावा अशी मी नम्र आवाहन करते.